जसं म्हणत होतो मी, आपल्याला क्लीन रस्ता भेटलाय. आता आपण मस्त जरा ताणूया गाडी. आपण निघालो आहे एका डॅमला परत. हे बघू शकता मस्त नदी, भरपूर पाऊस, भरपूर पाणी. पण आम्ही त्याच विचाराने आलो होतो की पाऊस वगैरे पडेल, मस्त एन्जॉय ऍडव्हेंचर होईल. कसला काय ऊन पडलंय चांगलं तणकून, आणि आपले मित्र आपल्या पुढे चालले आहेत. सो गाईज आपण एका स्पॉटला थांबलो आहे. मराठी मिसळचा स्पॉट आहे हा. आणि जसा तुम्ही मागच्या व्हिडिओला प्रतिसाद दिला तसंच या व्हिडिओला पण प्रतिसाद द्या. मागच्या वेळेस आपण मॅगी बनवलेली, सो यावेळेस आपण नाश्त्याचा प्लॅन केला आहे मस्तसा. हे आपले मित्र. हॅलो. हॅलो गाईज. हॅलो. पळून आलोय. मागच्या वेळेस तर खूप प्रेम दिला. आम्ही मागच्या वेळेस तिघच होतो व्हिडिओमध्ये. मॅगी बनवलेली. आता आम्ही काहीतरी ब्रेकफास्ट मध्ये बनवणार आहे 2 गोष्टी फ्रॉम स्क्रॅच. तर बघायला तुम्हाला आवडेल. आता आम्ही इकडनं निघतो. आपण पुढच्या क्लिप मध्ये बघू. आपण डेस्टिनेशनच्या आसपास पोहोचलोय. सो आम्ही एक भारी व्ह्यू भेटला म्हणून आम्ही थांबलो इथे. ते आमचा व्ह्यू आहे. भरपूर पब्लिक. गाईज आपण स्पॉटवरती पोहोचलो ऑलमोस्ट. त्यांची बॅकवॉटर्स आहे धरणाचा मस्त. आता आपण कुकिंगसाठी स्पॉट शोधूया पहिले. थोडं सर का हाँ ठीक है. तर गाईज चहा बनवतोय. दूध ठेवले, चहा पावडर इलायची युक्त. तर गाईज आता येते साखर. बस. आलं, एस्थेटिक जिंजर टी. अशा प्रकारे आपला चहा बनवून झालेला आहे. निसर्ग एन्जॉय करू शकतात. डॉक्टर पण बघू शकतात. एकदम क्लीन निसर्गिक वातावरण मस्त. मी म्हणतो ऑफिस लाईफ सोडून ॲटलीस्ट एक दिवस तरी आपण असं यावं, एन्जॉय करावा, सुकूनची जिंदगी. एवढे नको बाई. बस. काम करतो तर लाल तिखट सेपरेट करायचं एकच ऑप्शन. हात कोण वापरता येतो हलवायचा.
चला पोहे खायला. अजून एक गोष्ट म्हणजे आपण सगळी साफसफाई पण केलेली आहे. आपण जागा बिलकुल घाण सोडलेली नाही आहे कुठल्याच प्रकारे. अशा प्रकारे आपण प्लीज व्हिडिओ बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन जागेवर, नवीन काहीतरी बनवू पुढच्या वेळेस. थँक्यू.